सो हे गाईज कसे आहात तुम्ही ते मला बघत असाल तुमचीच लाडकी पायल पालांडे. आणि आज मी या ब्लॉगमध्ये काहीतरी सांगणार आहे, तुम्हाला कळेलच, कंटिन्यू राहा. सो गाईज फायनली रेडी झाली आणि आता जाते बाहेर, म्हणजेच मठात पण जायचं मम्मींच्या आणि स्टेशनला पण जायचं आहे. काही गोष्टी घ्यायच्या आहेत, कारण त्याचं कारण पण सांगेन नंतरच की कुठे जाते आणि काय, आणि अजून काहीतरी स्पेशल आहे तुमच्यासाठी. सो कंटिन्यू राहा, ब्लॉग कंटिन्यू बघा, खूप छान होईल. आणि नेक्स्ट ब्लॉग जो येईल त्यामध्ये फुल धमाकाच आहे, पण या ब्लॉगमध्ये बघूया, पुढे सांगतेच मी मला आताच राहत नाही सांगण्याला. ठीक आहे, भेटू पुढे. सो गाईज आता मी जातो आहे आणि सानिया सुद्धा आली आहे. ही बघा सानिया. येस, माझ्या ब्लॉगमध्ये खूप कधी आली लास्ट? तुझ्या बड्डेच्या टायमाला लास्ट. पण बड्डे नंतर ब्लॉग पडलाय का मला? हा, मग त्यामध्ये मी नव्हती ना. पडलाय का? मला पण आठवत नाही आहेच, कारण आता या मंथमध्ये खूप कमी ब्लॉग पडलेले आहेत. आणि आता मीच दिसणार आहे. मीच म्हणजे आम्ही दोघी दिसतो जास्त. येस. सांगितलं तू आपल्या प्लॅन बद्दल? नाही बोलली, अजून बोलायचं आहे. त्यांना पण सबर करायला ठेवलंय. बघा पुढे कंटिन्यू गाईज, हा मे महिना नाही, धमाका आला. येस येस, बहुत बडे बडे धमाके आले. आणि हिच्या यूट्यूब चॅनलवरती हे चॅलेंजिंग ब्लॉग बघायला भेटणार तुम्हाला आता. सानिया असं बोलले, सानिया असं बोलले, सॉरी सानिया असं बोलले गाईज की चॅलेंजिंग ब्लॉग करूया. सो हो, बघूया. कारण आम्ही लास्ट टाइम जेव्हा आम्ही म्हणजे हिने जेव्हा यूट्यूब चालू केलेलं ना, तेव्हा आम्ही तो ब्लॉग म्हणजे केलेला आहे स्पायसी मॅगीचा. तो डिलीट केला वाटतं हिने त्याच्यावरून. डिलीट केला. मग आता तुम्ही ना काहीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा की कुठले कुठले चॅलेंज करू शकतो आणि कोणावर करू ते पण सांगा. आणि तुम्हाला एक प्रँक prank पण, हवं असेल तर प्रँक पण सांगा. म्हणजे गोस्ट प्रँक पाहिजे किंवा कुठलाही प्रँक, म्हणजे समजा ना असं फ्रेंडशिप रिलेटेड, रिलेशन कशा पण रिलेटेड आम्हाला प्रँक सजेस्ट. आणि क्वेश्चन हवं आहे तर ते पण सांगा, Q&A पण करू आम्ही. ते पण करायचं. बघा सगळं करू हळूहळू कंटिन्यू. गाईज एवढ्या महिन्यानंतर ब्लॉग काढला, त्यामुळे मी कॅमेरा पण उलटा पकडला. एवढ्या महिन्यानंतर नाही, हिने कधी केलेलं म्हणजे लास्ट टाइम मी गावी गेलेली ना, शिमगोजर आपल्या गेली ना तर गावी, तेव्हा हिने ब्लॉग केलेला. म्हणजे काही असो, पण खूप गॅप पडल्यामुळे कॅमेराच उलटा पकडलाय मी, त्यामुळे समज असं तुम्हाला हा कसा दिसतो एकदम. खूप आळशी झाली आहे, खूप आळशी झाली. हिला मी किती वेळा बोलते, तर मोठा ब्लॉग न झाला तर ॲटलीस्ट मिनी ब्लॉग तरी कर. पण ह्या करतच नाही. आता मी काय बोलू, आता ना तुमच्या पानाला आता मी सांगते कसे आता कॉन्टेंट खूप सारं आहे मला, फक्त आता मी करू, आम्हाला तेवढा टाईम पाहिजे. आणि तुम्हाला तर सगळे भेटतीलच आमचे ब्लॉग, फक्त तुम्ही आयडिया द्या की तुम्हाला कसले कसले ब्लॉग पाहिजे. ब्लॉग कसले ब्लॉग पाहिजे. तो त्या साईडला आणि आम्हाला रिक्षावाल्याने या साईडवरून घेऊन आले जबरदस्ती. आता मला एवढं चालावं लागेल. हा माहिती आहे, मी वेट लॉस वरती. ओ नाही गाईज, काय नाही गाईज, व्ह्यू बघा किती भारी आहे गाईज. आमच्या इथला व्ह्यू बघा, व्ह्यू. तुमचा आवडता व्ह्यू तो आहे आणि माझा हा. अच्छा. अरे यार, हात मध्ये येतो यार पायू. तिला असं घेतलं, हा मला परफेक्ट येतोय. तिला कसा असा असा हा तो कसा येते हात? आता मध्ये आलेला हात. गाईज आता लवकर मी पण युट्यूब चॅनल चालू करते. मग अजून नाही काय विचार केला गाईज, कारण कॉन्टेंट नाही आमच्याकडे तेवढा काय. आम्ही असं कुठे जात नाही जास्त, आम्ही घुमून फिरून इथंच असतो. बोरिवली या साईडला जायचं. आमच्या ते बसच बस नुसते बस कुठे आम्हाला बसने बस करून टाकलंय. त्या मीला कुठे घुसते गांडीत. कोण नाचतंय? कोण होतो नाही, आमचं बोरिवली स्टेशन. या हल्दीरामाला मी आलो इथे हवेची गाडी.
गाईस खेळायला घेतो खेळायला खेळणार आणि पैसे लुटणार आहे. आम्ही लुटतो गाईज, आम्ही घेत नाही, आम्ही लुटून जातो. आम्ही कंगाल होतो बस. लुटून जातो तेच तर. हमको लूट लेते गाईज. अजून खूप काय खायचं बघूया बस. सुरुवात आहे. बघ काहीतरी. ह्याला घ्यायचं आहे एक नेकलेस. सो आम्ही तेव्हाला घेतोय. व्हाईट डायमंड. आवडला? त्या साईडला ते सगळे आहेत ग, या साईडलाच असतात फ्रंटलाच. ते बघ ना डायमंड मध्ये आहेत ना ते. त्यांना विचारा नॉर्मल छोटे. हा मग घेऊन टाकूया ना. काय सांग का काश्मीरी बँगल. अच्छा शॉपिंग चालले हो गावाला चालले का काय. हो. काश्मीरी बँगल्स 2.6 ना. 2.6 दो छे. त्याकडून घे मी 1 मिनिट. कुठे जातेस? 2x6 की 2x8 कोणाला पाहिजे? 2 छे का चाहिए? तुम्हाला नाही पाहिजे ना? नाही तिला पाहिजे. नको. हा असं छान वाटेल ते. अजून बघ ना वेगळं आहे काय थोडंसं असं ह्याच्यामध्ये पॅची. मोती वगैरे नको घेऊ, डायमंडवालाच घे. आणि गोल्डन मध्ये पाहिजे काश्मीरी बँगल. हा पण ओके आहे. कुठला? हा तू छान वाटतेस. और है क्या. घालून बघ एकदा. दिखाओ नहीं. तो लय मोठा वाटतोय पायू. अरे ये वाला दिखाओ ना. 20 पीस आहे का? मेरे साइज का है क्या. हे कधी घेणार बापरे. गाइस ये शादी करने वाली है गाइस. सरप्राइज. देखो ना मंगलसूत्र भी देखने वाली है अभी. मला बोलते कॅमेरा बंद कर, मम्मी मंगलसूत्र बघते. मी असं बोलले असं तुम्हाला वाटतं. बघा तर घेतले हिने काश्मीरी बँगल्स आणि हे घेतलंय काय ते नेकलेस. रिजनेबल रेट. काय राहिला का. वाव ते सेकंडला कुर्ता पण म्हणजे खालचं कसं भारी वाटतं ना. आपण तुझ्या नवऱ्याला घेऊ. काही नको तू घाबरू. जर असता तर त्याला शॉपिंग म्हणजे काय बोल त्याला शॉपिंग करायला मदत केली असती त्याला की हे चांगलं वाटतं ते चांगलं वाटतं. कोई ना गाइस, गॉड्स प्लान. अच्छों के साथ हमेशा अच्छा ही होता है. ते सनम तेरी कसम मध्ये ती बोलते ना, मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा. समजा तरी. कुठे कुठे आते आता आपण. पुढे काय माहिती कुठे जातो. पुढे पण जातोय आम्ही. गाईज आम्ही हरवलो. हा मग काय खायचं लिस्टमध्ये बघायला. किती घेतलेस? 2 ना. हा घेतेस. हे ते काय कधी खाल्लं नाही म्हणून काय माहित नाही. बघा चटोरी. पायल पालांडे चटोरी. सांगते गाईस तुम्हाला. उलट्या होतात ना बसून.
उलट्या होतात ना गाईज. सांगत नाही लोकांना. म्हणजे आज तारीख किती आहे तरी 30 तारीख आहे. 30 तारीख हा ब्लॉग पडेल 2 दिवसांनी. आज तारीख 30 आणि हा ब्लॉग पडेल बरोबर दिसतीस तू. हा ब्लॉग पडेल त्यानंतर आम्ही सगळे म्हणजे सानिया मी पायल आम्ही लोक जातो फिरायला. तुला काही सांगू आम्ही नंतर ब्लॉग वगैरे घेऊ तर. आणि त्यानंतर एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर बघूया काय सरप्राईज आहे. आणि त्यामधला म्हणजे इन्स्टा फॅमिलीमध्ये तुम्ही एवढा कोणीही बघताय माझा ब्लॉग त्यामध्ये कोणी जर गेस केलं की ती गोष्ट काय आहे कोणती गोष्ट आम्ही घेतोय तर एकाने समजा राईट कमेंट केली तर आम्ही ते इन्स्टाला म्हणजे मी स्पेशली इन्स्टाला तुमची कमेंट ठेवेन आणि म्हणजे तेव्हा ठेवला जेव्हा रिव्हिल होईल तेव्हा राईट ना जेव्हा ते सरप्राईज जेव्हा मी घेईन तेव्हा तर बघूया तुम्ही गेस करा की काय सरप्राईज असेल लवकर जाऊ. कमेंट हिने तर आता तुम्हाला सांगितलंय की काहीतरी सरप्राईज आहे आणि खरंच आहे. म्हणजे आता आम्ही तर बाहेर जाणार आहे पण तिथून आल्यानंतर काहीतरी सरप्राईज आहे. आणि त्या सरप्राईजमध्ये म्हणजे काय असू शकतं काय नाही हे तुम्ही गेस करा म्हणजे जेवढे पण जण. आणि थोडीशी हिंट देणार होती तुम्हाला पण साड्यावली नको द्यायला. हां कळेल लगेच पण तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही गेस करा की काय आहे. गोष्ट आहे पण ती आमच्यासाठी हां. पण तुम्ही खरंच खूप गेस करा काय Guess असेल करा. कमेंट आणि ह्यांच्याकडे आधी ती होती नंतर काहीतरी इश्यू झालेला मग ती हे झाली पण आता आता आहे परत काहीतरी. जाऊन कमेंट करा आणि मग सांगा काय मी हां. नक्की आणि ज्याने कमेंट केला ना ती इन्स्टाला पण ठेवेल तर पर्सनली हे पण करेल मेसेज पण करेल म्हणजे असं. कमेंटला रिप्लाय दे. हां असं मेसेज नाही करणार. तो लवकर जाऊन कमेंट करा सगळ्यांनी काय असेल काय नाही तुमच्या मला जे पण येईल ते सांगा. हो. त्यातलं एकाच तरी राईट असेल असं मला तरी वाटतंय. एकाच मला तर वाटलं खूप जण गेस करतील खूप बघूया. जण गेस करतील. हा फक्त भरभरून कमेंट पाहिजे आम्हाला यूट्यूबवरती मग आम्ही सांगू काय असेल गोष्ट हां. कोणती गोष्ट आम्ही घेणार आहोत वगैरे हां, काय. तेच. आणि ही तुम्हाला देईल ही शॉर्ट आउट देईल ही हिला ना खूप आवडते फ्रँकी पण काही महिनाही खाऊ नाही शकत काहीतरी कारणामुळे खाऊ नाही शकत पण हिची कमजोरी आहे. नाही तसे नाही म्हणजे आम्ही बाहेरचं खायला कमी केलंय. डाईट करायचं ठरवलंय त्यामुळे खात नाहीये. म्हणजे डाएट तर अशी आहे की कालच आम्ही पिझ्झा खाल्ला काल. जून पासून खरंच रेग्युलर एकदम प्रॉपर डाईट करणार आहे. थोडा फरक जाणवेल तुम्हाला. आता ही जी कमजोरी आहे मग हिची काय आमच्या सगळ्यांचीच ती कमजोरी आहे फ्रँकी. म्हणजे बाहेरचं फूड बोलल्यावरती सगळ्या मुलींना मोमोज आणि ते हे सगळं आवडतं आम्हाला मोमोज नाही आवडत. हम अलग लेवल के बनते वो अलग ही लेवल का बनतात. हा थोडं वेगळं असतं. इथून पण घेते ही टॉप वगैरे म्हणजे आहे आमच्या बोरिवलीमध्ये फिरण्यासारखं खूप आहे म्हणजे एवढं आम्हाला पण नाही माहिती फिरायचं. जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. ए भाई तुला माहिती आहे ना इथला सीन. डोंट स्टॅम्प ऑन माय लेग. मँगो वाला चॉकलेट मिल्कशेक घ्यायचा. काय घ्यायचं घ्यायचं का चॉकलेट मिल्कशेक. चॉकलेट मिल्कशेक 2 असं कॅप्चर करणार पाहिजे ना तुला काय नाही ते बंदे की जरूरत नाही आहे तुझे. मला त्यावरती खूप लोकांनी मला मॅसेज केला आम्ही आहोत ना आम्ही आहोत ना. आम्ही हावतच गाईच कोण असो नसो मी तर हायच तिला माहिती आहे. बचपन से 55 तक. बचपन से 55 तक. काहीच ही पातळ झाली ही आता जाडी झाली तर मला वाटतंय का मला वाटते स्पेशल असं वाटतं आपण स्कूलला जातोय.
अजून आम्ही इथून आलो आता वरून. शी म्हणजे किती नॉनसेन्स थिंग दाखवते मी. आम्ही इथून आलो वरून. ऑब्विसली वरूनच खाली येणार ना. क्या बोलना चाहोगे आप इस पे? नाही काहीच. सध्या ते हे चालू आहे डिप्रेशन. सध्या आमचा फोकस आता आमच्या पिकनिकवर आमच्या पिकनिकवरती आमचा फोकस आहे. तिकडे पण एक ब्लॉग घेऊ, पण जो सरप्राईजवाला ब्लॉग मी बोलले तुम्हाला तो आधी पडेल आणि जो आमचा तो ब्लॉग नंतर पडेल. आमचा ब्लॉग नंतर चॅलेंज वगैरे ब्लॉग नंतर पण. आणि आम्ही यावर्षी खूप काही फिरायला जाणार. ओळखा प्लीज ओळखा ती गोष्ट काय असेल ते सरप्राईज. ओळखतील ते गाईज, ओळखतील. काही चॉकलेट मिल्कशेक आणि इथे चाललंय स्नॅप घेणं. आयुष्यातून कधी स्नॅप जात नाही. हिने घेऊनच ब्लॉग घेतलाय. बोलते स्नॅप. जवळजवळ येते काय आता एवढंच झालं. हे बघा, चल लाईन कापून टाकू. प्रामाणिक रहने का ना भाई, प्रामाणिक. सो गाईज आम्ही मठात वगैरे जाऊन आलो आणि जे घ्यायचं ते पण घेतलं. फक्त आत्ता जातोय मेहंदीचे कोण घ्यायला. हां मेहंदीचं कोण घ्यायचं कारण मेहंदी काढणार आहे. म्हणजे आम्ही शूट करणार आहे, त्यासाठी आम्ही मेहंदी काढणार आहे. मग मेहंदीचे कोण घ्यायचं आणि ही माझ्या हातावरती काढणार आहे. मला मेहंदी काढता नाही येत. आमच्यामध्ये कोणालाच नाही आहेत मेहंदी काढता, तरी पण मी काढणार आहे. ट्राय करू. चला नंतर भेटू. सो गाईज नेक्स्ट डे चालू झाला आहे. कालच ब्लॉग तर एंड करणार होती पण कंटिन्यू केला. आणि आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी. सो तिचंसुद्धा आहे इथे. आणि ऋषी पण आहे. ऋषी कसा दिसे संजू राठोड सर. आणि ताईच नाही आहे. बाकी आम्ही सगळे आहोत. बट ठीक आहे, आता काय करणार. आणि ही MIची मॅच एवढी बेकार जाते ना यार, खरंच खूप कंटाळा. कंटिन्यू राहू आपण. मग मम्मी आज ॲनिव्हर्सरी आहे, कसं वाटतंय? मस्त वाटतंय, छान वाटतं. हॅपी ॲनिव्हर्सरी सगळ्या इन्स्टा फॅमिलीकडून, यूट्यूब फॅमिलीकडून. थँक्यू. हॅपी ॲनिव्हर्सरी. गाईज ताई आणि जिजूना मिस केलं आम्ही ॲनिव्हर्सरीला. आणि पण आता बसतोय जेवायला. गाईज आता आम्ही आलोय मूवी बघायला. आजीला पण घेऊन आली आहे, मम्मी सुद्धा आली आहे. मम्मीला खूप दिवसापासून बघायचा होता आणि खूप छान मूवी आहे गाईज. खरंच तुम्ही पण या बघायला.